तर मग फेस करतील आकाश. आकाश एक डेफिनेटली मॅग्निफिसंट बिग हिटर मिस्टर मडीपाडा टीमचा सगळ्यात महत्वाचा आणि स्टार खेळाडू आकाश कानात आपण पाहतोय. पहिला बॉल आपण पहिला थोडासा लेग वरचा होता ऑन साइडला एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता म्हणजे चेंडूला मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपरली टायमिंग चांगलं नाही झालं आणि एक धाव मात्र मिळाली. सुरुवात झाली आहे टीमची आपण पाहिजे तर शून्यातून एक आपण पाहतोय. हो चांगला चेंडू होता ड्राईव्ह केला जातो अगदी खोल टप्प्यामध्ये नियंत्रणामध्ये ब्लॉक होलची गोलंदाजी करत असताना या खेळाडूला अनेक वेळा पाहिलं यावेळेला मिसफेअर झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा मिळेल मोठा कारण की चांगला आणि व्यवस्थित बॅकअप केला असतं तर कदाचित फक्त एक मिळाली असते परंतु खराब बॅकअपचा प्रत्यय आपण पाहिलं की संधी निर्माण झाली आणि प्रत्यय आपण बघितला की 2 धावा जोडल्या. हा चेंडू आपण पाहिला फुलटॉस ऑन साइडला खेळला जातोय. फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकतो या वेळेला हितेश आहेत तिथे. पुढील मॅच आपण विश्लेषण करायचं झालं तर पुढील मॅच आपण पाहिली तर मी तर म्हणेन की ओमसागर बामणगाव टीम साठी गुड न्यूज आहे कारण की राजावली उर्दू स्पोर्ट्स राजावली ए टीम मात्र इथे येणार नाहीये खेळण्यासाठी लक्षात घ्या. चांगला फटका पाहायला मिळाला स्टेट ड्राईव्हचा फटका नेत्रदीप चौकार मात्र पेश केला जातो इथे आणि अगदी हे आपण पाहू शकतोय तर हा शॉट आपण पाहिला ना तर नक्कीच डोळ्यांना मात्र वेगळाच आनंद देईल कारण की स्टेट ड्राईव्हचा फटका आणि आपण पाहू शकतोय तर एक सुंदर देखणा शॉट हा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला टॉप एज झालाय मात्र आपण पाहू शकतो या वेळेला विकेट किपर होते विक्रांत थोडेसे इंजर्ड जाणवत आहेत दुखापत जाणवते तेच कारण जेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहे. मर्दी स्पोर्ट्स राजावली टीम आपण पाहिलं इथे का दाखल होत नाही तर नक्कीच त्यांच्या कर्णधारांनी नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली वैयक्तिक काही कारण आहेत आणि त्यामुळे ते येणार नाहीयेत. तर मी विनंती करेन की पुढील 2 टीम्स असतील म्हणजेच एनसीसी नायगाव आणि वसई गिरीज चेताली गिरीज टीम नक्कीच रेडी राहायचं आपण दोन्ही. पुढील संघाडी पुढील मॅच आपण पाहणार आहोत एनसीसी नायगाव अगेन्स्ट जीवदानी गिरीज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दहा धावा ज्या आपल्याला पहिल्या ओव्हर मध्ये येत असताना पाहायला मिळतात. चला मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाहण्याची. पहिलं षटक फिनिश झालंय 10 धावा कोणत्याही प्रकारचा गडी गमावलेला नाहीये. हितेश गणेशकर चिंचेच्या जवळ बाईक्स आहेत आणि मला वाटतंय की युनिकॉर्न गाडी आहे की कोणती तरी गाडी आहे ते थोडे फिरवा प्लीज. चिंचेच्या झाडाखाली बाईक्स आहेत प्रेक्षक बसलेले आहेत तिथे. विनंती असेल चिंचेच्या गाड्या झाडाजवळ 2 गाड्या आहेत थोड्याशा फिरवा दोन्ही गाड्यांचा नक्कीच त्रास होत आहे. हा समोर हा दोन्ही पूर्ण गाडीच फिरून टाका कारण की समोरचा मला वाटतं फ्रंट आहे ना नक्कीच तो चमकतोय. थँक्यू ठीक आहे ओके थँक्यू. वही मैदानाच्या दिशेने हितेश गणेशकर पहिलं षटक असेल वैयक्तिक. वो व्हॉट अ शॉट
अप्रतिम सुमधुर असा आवाज आला जेव्हा बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झाला. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं षटकार येतोय आणि मी आधीच उल्लेख केला होता या दोन खेळाडूंचा की व्ही शेप मध्ये चांगले फटकेबाजी करतायत, मिड विकेटला चांगले फटकेबाजी करतायत, स्क्वेअर ऑफ द विकेट, कट शॉट, सगळ्या प्रकारचे शॉट आहेत या दोन्ही खेळाडूंकडे. आणि त्यापैकी आपण पाहिला तर आपल्या डिक्शनरी मधला एक सरळ स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस, परंतु फटका चांगला आहे. अक्षय क्या करामती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ठोकलेला ठाकमठोक षटकार सलगचा दुसरा येतोय आणि धाव गती मात्र आता सुसाट वेगाने मात्र झपाट्याने वाढत असताना 22च्या घरामध्ये पोहोचली आहे. म्हणजे किती चांगली ताकद आहे पहाना. फटका मिस टायमिंग झाला होता तरी सुद्धा आपण पाहिलं की बाउंड्रीच्या बाहेर गेला. म्हणजे किती चांगला क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. म्हणजे मी तर म्हणेन की चेंडूला मिडच्या साईडने खेळला गेला होता. पुन्हा एकदा सलग तिसरा पाहायला मिळू शकतो. यस, 1 2 3 तिसरा षटकार पाहतोय आपण मिस्टर अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि नक्कीच आपण म्हटलं जातं ना की दोन जेव्हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात आणि डबल एक्का आणि मग त्यांचा पाहायला मिळत असतो आम्हाला नेहमीच धमाका. आणि धमाका मात्र आज अक्षयने केलाय. तीन सलग षटकार ठोकलेत पहिल्या 3 बॉलवर. कदाचित आपण पाहू शकतो की आज मन बनवून आलाय. संघ कोणताही असो या सीझन मध्ये सुरुवात मिळाली नाहीये चांगली, परंतु आज जे होईल ते होईल, परंतु मात्र थांबणार नाहीये आणि तो विचार पाहायला मिळतोय. या वेळेला पाहतोय आपण लॉंग ऑफ द क्षेत्र क्लिअर केलंय. सलगचा चौथा षटकार पाहायला मिळतोय. वाह वाह वाह, क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी. आणि आपण पाहिलं तर दिल जिंकणारी फलंदाजी आपण पाहिली तर अक्षय दुमाड्यानं केली आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सलगच्या 4 बॉलवर 4 षटकार. 5वा येईल का? 5वा आला तर मग 15 टी शर्ट. हो, यावेळेला चेंज ऑफ द पेस केला होता. नक्कीच आपण पाहू शकतो त्याचा फायदा झाला. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की मग इथे जरी आपण पाहू शकतोय ना एक आला तर मग कदाचित तरी 5 षटकार बनवू शकतायत. ऑलरेडी 25 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. आणि काय फलंदाजी केली या अक्षय दुमाडा. धीमागतीने टाकलेला चेंडू, फिल्डर दर्शन मात्र या वेळेला आपण पाहिला रनिंग झेल त्यांच्यासाठी होता. मात्र ज्या प्रकारची युक्ती वापरली हितेशना मात्र फायदा तितका चांगला झाला. लॉरफुलटास विकेट मिळाली या बॉलवर. कमबॅक केलंय परंतु 25 धावा सुद्धा खर्च केल्यात. आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये हितेशनं मार तर मोठा पडलाय, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिले की आपली टीम आपण पाहिली ना तर तब्बल पोहोचली गेली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35च्या आकड्यावर. म्हणजे 17.5ची सरासरी 2 ओव्हर मध्ये मिळवले. अप्रतिम फलंदाजी आणि लाजवाब देखणी फलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळाली मिस्टर अक्षयच्या बॅट मधून. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग आकाशने सुद्धा योगदान चांगलं दिलं. आणि आकाश परतला तर विशाल आलेत. एक डेंजर बॅट्समॅन परतले, परंतु त्यापेक्षा आणखीन एक व्हेरी डेंजरस बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विशाल इंगळे या खेळाडूचा खेळ नक्कीच मला 17 जे आठवतंय ना जवळजवळ मग 2021, 22, 23 असो ते मग त्या 17 मध्ये आपण पाहिलं तर आकाश आणि अक्षय हे 2 यंगस्टर होते, परंतु सिनियर खेळाडू आपण पाहिलं त्यावेळेला तर डेंजरस बॅट्समॅन म्हणजे विशाल इंगळे. आणि तो नेहमीच पूर्णपणे आपल्या टीमची जबाबदारी स्वीकारायचा. आणि तो तर मात्र मी तर म्हणेन की एक चांगल्या स्थितीवर आधी आलाय, कारण की त्याच्याकडे फुल लायसन्स आहे. आणि मी आधीच उल्लेख केला होता की फ्री माइंडने बॅटिंग करतील दोन्ही खेळाडू, कारण की जेव्हा चेसिंग करत असतो तेव्हा दडपण असतो आणि जेव्हा फर्स्ट बॅटिंग येते ना तर मग दिल खुल्लास मनमुराद फलंदाजी करण्याची संधी मिळते. आणि तेच आपण पाहिलं तर मनमुराद फलंदाजी केली अक्षय धुमाडाने. साथ देण्यासाठी आता दाखल झालेले खेळाडू विशाल
तर स्ट्राईक आहे ना अक्षयकडे. 4 षटकार. मागच्या षटकामध्ये आपण पाहिले दर्शन बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल. या वेळेला आकाशी झेप घेणारा फटका हवेच्या लाटांवर उडवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. आज मात्र आपण पाहू शकतो की कर्णधाराला शोभेल अशी साजेशी भूमिका हे पूर्ण करत असताना आपण पाहतो टीमची टोटल या षटकारानं आपण पाहिली पोहोचली गेली आहे 41च्या घरामध्ये. 35 वर षटकार पडला आणि एक टोटल आपण पाहिलं तर मग वेगाने. हो, हा चेंडू सुद्धा एक झोन मध्ये होता पण त्यावेळेस ताकद जास्त प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं की ताकद जास्त टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिस केला. डॉट कमबॅक गोलंदाज दर्शनचं. धीमा टाकलेला ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहिला चेंडू एकदा मिळाले स्वतः दर्शन पोहोचतात चेंडू पर्यंत. चेंडूचा थ्रो जवळ जवळ आलाय परंतु या वेळेला बॅकअप विक्रांत कडून चांगलं झालं नाहीये. कदाचित धोका मोठा होता विशाल साठी किंवा अक्षय साठी कारण की एक तरी खेळाडू बाद झाला असता जर कदाचित चांगला बॅकअप किंवा चांगला थ्रो झाला असता तर. परंतु क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु लेकिन बंधू या सगळ्या गोष्टी नसतात. आपण पाहिलं तर प्रत्यक्षात काय घडलं. धावा झाल्या 2 पूर्ण. टीमची टोटल पोचली गेली 43च्या घरामध्ये. 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. नक्कीच प्रभावी कामगिरी न्यू स्टार मडवीपाडा आज स्टार आहेत ते चमकलेत आणि ज्या दिवशी स्टार चमकतात मग त्या दिवशी मग येणाऱ्या प्रत्येक संघाने मात्र मग मोठा धोका या संघाच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. कच्चा फटका लेकिन पॉइंटला खेळाडू होते बीट नाही करू शकले तिथे अक्षय. परंतु एक चांगली इनिंग मात्र आपण पाहतोय समाप्त होताना पाहायला मिळते. कमालीची खेळी मिस्टर अक्षय दुमाड्याने केली आहे. या इनिंग मध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर षटकारांचा पाऊस त्यानं पाडलाय आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना तर तब्बल 37 धावांची एक अतिशय तुफानी पारी शानदार यादगार आणि दमदार बहारदार अशी पारी ही आपल्याला पाहायला मिळाली. दोन चेंडू आहेत आणखीन परंतु इथे सुद्धा चौकार शोधाचा होता. थोडासा नाराज राहिले कारण की हा चेंडू सुद्धा जर डोक्यावरून गेला असता परंतु फोल्डरचा कौतुक करावं लागेल. चांगला कॅच पकडला गेला. इन्फॉर्म बॅटरला बाद केला आणि नक्कीच त्याचा फायदा थोडासा मिळेल. 43 फळकावर आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. आता आपण पाहिले 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये अजित इंगळे आणि विशाल इंगळे इंगळे ब्रदर्स आणि त्याचप्रमाणे आपण पाहिले 2 इंगळे ब्रदर्सचा एक स्पोर्ट्स शॉप सुद्धा आहे. तुम्हाला नक्कीच राजावली विभागामध्ये स्पोर्ट्स एडिशन स्पेशल एडिशन बॅट्स असतील इतर साहित्य त्यांच्याकडे अवेलेबल सुद्धा असतं आणि तोच 2 इंगळे ब्रदर्स सध्या तरी आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी खोलटप्याचा चेंडू या वेळेला मात्र पाहिला पण धाव तोडण्याचा प्रयत्न होता. इथे पाहावं लागणार आहे कारण की ज्याप्रमाणे फलंदाज मात्र बाद. अजित एक धाव तोडण्याच्या प्रयत्नामध्ये होता. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की प्रेझेंट ऑफ माइंड द्यायला हवं होतं परंतु फक्त फोकस होता धाव घेण्यासाठी. परंतु बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन करणं हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट होती मात्र ती होताना पाहायला मिळाली नाही. विकेट डाऊन झाली. लगेच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल थोडीशी थांबलंय. 5 षटकारानंतर थोडं कमबॅक केलं कारण की त्यानंतर एक डॉट त्यानंतर 2 म्हणजे पहिल्या बॉलवर 6 पडल्यानंतर 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल निपाटर अजय मैदानाच्या आतमध्ये इन झालेत परंतु या शेवटच्या बॉलवर मी तर म्हणेन चांगला धावा प्रयत्न करावा लागेल जोडण्याचा नक्कीच कारण की ज्याप्रमाणे इथून आता चांगला कमबॅक केलंय कारण की 8च धावा आलेल्या आहेत कारण की इथे 5 चेंडू पहिल्या बॉलवर 6 आल्यानंतर उर्वरित आपण पाहिले की 4 चेंडू मध्ये 2. विशालने काहीतरी 2 शब्दामध्ये सल्ला दिलाय अजय या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये चांगला मॅचला फिनिश केला होता.
दर्शन असतील. शेवटचा बॉल अजय साठी. जोखीमभरा शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं तर इथे फलंदाज बाद होतोय. आणि आपण पाहिलं तर मग 43 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष असेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग मोठा कमबॅक जिथे आपण बघितलं तर मग दर्शनने करून दिला. कारण की टीम आपण पाहिली असं वाटलं होतं की नुसता मॉडी पडा मग 50+ धावा येतून आता मात्र जरूर सेट करते की काय, तर तसं झालं नाही. आणि एक गुड कमबॅक इशिका स्पोर्ट्स टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. पुढील मॅच आपण पाहिलं तर तो मॅच होणार नाहीये, कारण की ओमसागर ब्राह्मणगाव आणि मारुती स्पोर्ट्स राजावली टीम आपण पाहिल्या लडकीच्या मैदानाच्या आतमध्ये लढणार होत्या, परंतु काही कारणानिमित्ताने आपण पाहिलं की मारुती स्पोर्ट्स राजावली एक टीम अनुपस्थित राहते. त्यामुळेच मग पुढील फेरीमध्ये आपण पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर मग विनंती करेन मी NCC नायगाव टीम आणि जीवदानी गिरीज टीम चे कर्णधार तुम्ही आला असाल तर लगेच या आपण टॉस ची प्रक्रिया आहे ती कंप्लीट करणार आहोत. कारण की NCC टीमचा उल्लेख करायचा झाला ऐबादेवी क्रिकेट क्लब म्हणजे संकेत यांची टीम, नितेश दानवा यांची टीम आपण पाहणार आहोत. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की याच संघामधून आपण पाहिलं तर खेळणार एक असा खेळाडू त्याची आठवण म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. 44 धावांचं लक्ष आहे. जितेश म्हणजेच बँजो या टीम मधून नेहमीच आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाला, परंतु त्याच टीमचं मात्र इथे पुनरागमन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये होत असताना पाहायला मिळते. जीवदानी गिरीज टीमचे कर्णधार विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. महत्वपूर्ण सूचना ही तुम्हाला मी देतोय. संकेत आलेत, संकेत आपण बसा. ओपनिंगची जोडी आपण पाहिली तर आशिष असतील, आशिष सुतार आणि हितेश गणेशकर दोन्ही नक्कीच आपण पाहिला तर खेळाडू दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर इथे शेवटी आर आपल्याला पाहायला मिळते. फॅक्टर जोडलेले आहेत म्हणजे आशिष सुतार असतील त्यांच्याकडे आर, हितेश गणेशकर त्यांच्याकडे आर. नक्कीच आपण पाहतो या मॅचला फिनिश कोण करेल. मॅचला होती सुरुवात. 44 धावा करायच्या चेस. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. स्ट्राईक एंडकडे आशिष मॅग्निफिसंट खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच, हात मोकळे करण्याची संधी, रूम दिला आणि तिथे जागा बॉन्ड म्हणून मात्र शॉट खेळला गेला. पहिल्याच बॉलवर एक खणखणीत आणि ताबडतोब चौकार ठोकत आपण पाहतोय आमचे इरादे स्पष्ट असतील आणि या धावा आम्ही सुद्धा चेस करणार आहोत हे दर्शवत असताना आशिष सुतार. भरपूर खराब चेंडू फेकला गेला होता जयदीप या गोलंदाजांना ऑफस्टंपच्या बाहेर आणि शॉर्ट पिच. तर मग या प्रकारचा चेंडू तर लहान मुलगा सुद्धा मात्र वाट पाहून सुद्धा नक्कीच खेळेल आणि या प्रकारची गोलंदाजी मग या धावा कमी पडतील इथे. थोडंसं आपण पाहू शकतोय गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रिदम चुकला होता. हो या वेळेला नक्कीच आपण पाहू शकतो गुड लक होतं गोलंदाजाचं आणि बॅड लक होतं फलंदाजाचं. कारण की हा चेंडू सुद्धा जर आपण पाहतोय चांगला मिडल ऑफ द बॅट गेला असता तर कदाचित मिड विकेट किंवा फाईन लेग क्षेत्रात नक्कीच निवडलं असतं, परंतु थोडासा मी म्हणेन मिश्रण होतं, धीमा होता चेंडू आणि तेच कारण कॉन्टॅक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडू म्हणजे चांगला कमबॅक गोलंदाज जयदीप
कोठारीच्या माध्यमातून. बस टायमिंग आहे हवेत आणि यावेळेला चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. अगदी 2 हाताच्या मध्ये चेंडू मात्र समावलाय आणि सुंदर असा कॅच मात्र कलेक्ट केलाय विशाल इंगलेने. पहिला मोठा धक्का, पहिली ब्रेक थ्रू मात्र मिळवून देण्याचं कार्य जयदीप कोठारीने केले आपल्या टीमसाठी आणि आशिषला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. कॉलिंग पहा ना किती चांगलं होतं. अक्षयला माहित होतं कॅच माझ्या जवळ सुद्धा आहे आणि विशाल समोरून येत होता. मग त्याने एक माघार घेतली आणि समोरचा खेळाडू होते त्याला मात्र पुढाकार घेण्याची संधी दिली. आणि हे असतंय कारण की जर दोन्ही खेळाडू आपण पहिले तर एकाच चेंडूच्या खाली मग एकाच वेळा तर मग तेव्हा कॅचेस ना ड्रॉप होण्याचे चान्सेस, एकमेकांच्या मध्ये टक्कर होण्याची दाट शक्यता असते. आणि त्या चांगलं कॉलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे पार्टनरशिप म्हणतात ना ते फिल्डिंग मध्ये सुद्धा इथे पाहायला मिळाली. चुबदा आणि गिरीज टीम रिक्वेस्ट असेल की आपण उपस्थित राहायचं आहे. हो या वेळेला अपील पाहतोय, अपील मोठी केली होती. एक माइंडसेटने आला होता की स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्र आपण पाहतोय इथे शॉट खेळायचा आहे. पण हा चेंडू तिथे खेळण्यासारखा नव्हता. कदाचित हा चेंडू मित्र म्हणे की सरळ खेळला असता तर चांगला फायदा झाला असता. परंतु दर्शन एका माइंडसेटने आलाय, एक झोन मध्ये फलंदाजी करणार आहेत असं त्या विचाराने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटच्या साहाय्याने काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये विशाल पाहतोय चांगली फिल्डिंग. धाव मात्र 1 मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली तर आपण इथून 5च्या घरामध्ये पोहोचले गेली. पहिल्या बॉलवर चौकार पडल्यानंतर जयदीपनं काय कमबॅक केलं आणि लाईन लेंथ वर नियंत्रण ठेवत असताना आणि आपण पाहिलं गतीवर सुद्धा नक्कीच तितका आपण पाहू शकतो की स्वार आहे. त्याचा फायदा मात्र मिळाला. 5 चेंडू फेकून झालेत 5 कारण की पहिल्या बॉलवर पडला होता चौकार. शेवटचा बॉल स्ट्राइक एंड कडे एक बिग नेम मिस्टर हितेश गणेशकर त्यांच्या नावे आपण पाहिला. ऍज अ फिरबा पापडी टीम मध्ये खेळत असताना फास्टेस्ट 50 आपण पाहिला. तर दुसरा हायेस्ट स्कोरर म्हणजे उच्चांक म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 75 धावा वैयक्तिक प्लस असतील त्याच्या नावावर तो. परंतु आता पुन्हा एकदा नवीन संघातून खेळत असताना मात्र आपण पाहू शकतोय की इथे त्यांना चांगली कामगिरी जी फिरबाबा पापडीसाठी दिला ती आपल्या घरच्या टीम साठी द्यावं लागेल. हितेशला स्ट्राइक एंड कडे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकामधला पाहतोय आपण. अगदी सुरेख चेंडू आपण पाहू शकतोय ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक केलाय. संधी आहे धावा घेण्याची, 2 मिळाल्या, तिसरी धाव मिळू शकते. तिसरी धावेसाठी वेगाने पळालेत आणि 3 धावा मात्र जोडल्या टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल या 3 आपण पाहिली आहे तर 8च्या घरामध्ये पोहोचली आहे. म्हणजे 44 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ आपण पाहिलं तर 8 धावा हे लागल्या गेल्या आहेत. म्हणजे 12 चेंडू आणि 36 धावा आहेत. डेफिनेटली ज्याप्रमाणे 18ची सरासरी असेल आता प्रति ओव्हर मध्ये, ही सरासरी आता प्रति ओव्हर मध्ये कंप्लीट करायची आहे. तर मग थोडंसं आपण पाहू शकतो की एखाद्या खेळाडूला मात्र नक्कीच खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल. पाडी तर एक बहाणा आहे परंतु फलंदाजांना काहीतरी सल्ला देणं या इराद्याने गेला होता. इथे स्ट्राइक एंड कडे असतील 12 चेंडू 38. या वेळेला आपण पाहतो की बॉलिंगच्या मार्गावर आपण पाहतोय अजय असतील. दुसरा स्पेल मध्ये, पहिल्या स्पेल मध्ये भरपूर चांगला कमबॅक जयदीपने केलं आपल्या टीम साठी. हितेश साठी जी रणनीती आपण पाहिली की जयदीपने वापरली तशी रणनीती आहे की मग हितेश साठी डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे डीप मध्ये डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप लॉंग लेग
म्हणजे भरपूर काही तर मी म्हणेन गेम प्लॅनिंग आहे. ह्या वेळेला गेम प्लॅनिंग काही असो, परंतु मी माझा अंदाज बदलणार नाहीये. ओव्हरपिच चेंडू आणि आपण पाहिलं आपल्या मनगटातली ताकद झोकत असताना ठोकलाय. आपण पाहिलं लंगांच्या डोक्यावरून एक जबरदस्त आक्रमक फटका, षटकार. अजयचं स्वागत षटकाराने केलंय. 30 धावा आता इथून हव्या असतील येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. मॅच आपण पाहिली आहे ना, 44 धावा. नक्कीच इथे जास्त नाहीये. रितेश गणेशकरांचा खेळ पाहिलाय, कारण की 59 धावा शेलारच्या मैदानावर जवळजवळ 2.4 चेंडू मध्येच कंप्लीट केल्या होत्या. ती दहशत आहे या खेळाडूकडे, ती काबिलियत आहे, ती क्षमता आहे त्याच्याकडे. आपण पाहिले तर प्रॉपर क्रिकेटिंग, मात्र बिग हिटिंग शॉट आहेत आणि कोणता चेंडू आपण पाहू शकतो कुठेही उडू शकतो हे त्याने दर्शवलं गेलंय या बॉलवर षटकार ठोकून. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आम्ही सहजासहज मागे नाही पडणार, बरोबरीची लढाई करणार. हो, या वेळेला नाराज होते स्वतःवर सुद्धा, कारण की हा चेंडू तोही झोन मध्ये होता. कदाचित हा कनेक्शन झाला असता तर मिड विकेटच्या मंडपाच्या वरून गेलाही असता, परंतु जर तर प्रत्यक्षात डॉट. कमबॅक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक चेंडू ओपेज पडला, त्यानंतर जी लाईन आहे थोडीशी मागे खेचली, चेंडूला रिलीज केला आणि रोखलं फलंदाजाला. यावेळेला हवेत आहे, आणखी एक मोठा फटका पाहायला मिळेल का? यस यस यस, मॅक्झिमम चेंडू काऊ कॉर्नरच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. हा बिग हिट षटकार, 6 धावा हितेशच्या बॅट मधून. फलकावर फलकावर पाहिले या षटकारांना टीमच्या झालेल्या आहेत 20 धावा, म्हणजे 24 धावा. मॅच मध्ये पलटवार झालाय. 24 धावा बॉल मध्ये हव्यात. बॉल मात्र आपण पाहिला तर थोडा दिशाहीन आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. 23 धावा इथून हव्या असतील. राहिलेले चेंडू आहेत 9. हितेश गणेशकरला 4 षटकार पडले होते, परंतु त्या 4 पैकी 2 त्याने वसूल केलेत. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग त्याच्यामध्ये आणखीन पाहिलं तर आणखीन प्लस करू शकतो तो, आणखी त्याच्याकडे एवढी ताकद आहे, ती कला आहे. आतापर्यंत आपण पाहिले तर कला दर्शवले त्याने. पुन्हा एकदा पाहिलं आपण अगदी बॅटच्या रडार मध्ये हाय अँड हायर हितेशने केलंय मैदानाच्या अक्षरशः बाहेर फायर. षटकार क्रमांक 3 या ओव्हर मध्ये पाहतोय. टीम पाहिली आपण तर या षटकाराने पोहोचले गेले पाहता पाहता 27 या आकड्यावर जिंकण्यासाठी आपण पाहिले. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये 17 धावा हव्या आहेत. आणि हितेशचा असेल मित्र म्हणून टीमला खतरा. डेफिनेटली 8. थोडस आपण पाहिलं तर दुखापत होताना पाहायला मिळत आहे. रिटायर्डच्या स्वरूपात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. मॅच पूर्ण ऑन केली आहे हितेशनं. 1 मॅच शो.
27 धावा आहेत 8 चेंडूने, 17 धावा, 17 की मग खतरा. जवळजवळ हितेश गणेशकर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येवर खेळतो. या 27 धावेमध्ये कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर मग आता ताकद किती वाढले. इशिका 11 तडखड या टीमची एका येणाऱ्या खेळाडूने बॅटिंग परफॉर्मन्स वाढला, बॉलिंग परफॉर्मन्स वाढलं आणि मग एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा पॉवर. यावेळेला हवेत आहे फटका, कदाचित झेल मिळेल का, परंतु झेल पकडला गेलाय, पाहावं लागेल तिथे. आणि अंपायर नक्की चेक करतील यावेळेला. बाउंड्री पंचांनी नक्कीच आपण पाहिलं तर दर्शवलं गेलंय की आउट आहे, परंतु पंचांचा नक्कीच डाऊट आहे, ते क्लिअर करतील पंच आणि पाहावं लागेल. व्हॉलेंटियर्सने नक्कीच इशारा दिलाय सॉफ्ट डिसमिसल. व्हॉलेंटियर्सने आपण बघितलं तर आउट दिले, परंतु पंचांच्या मनामध्ये पंचांनी आमच्याकडे नक्कीच ज्याप्रमाणे शंका आहे त्या शंकेचं आपण मला निवारण केलं जाईल. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आपण कशासाठी, 2 कॅमेरा आपण या सीझन मध्ये का वापरलेत त्याचं आपण पहिलं प्रमुख कारण आहे, त्याचा वापर आपण करून घेऊया. की इशिका 11 टीम आपण पाहिली तर मग जाता जाता ही मनामध्ये शंका घेऊन जाणार नाही की मग हा षटकार होता असं, आणि भरपूर काही गोष्टी अनेक वेळा आपल्याला घडताना पाहायला मिळाल्या. आणि फलंदाज इथे पाहतोय की आउट आहे. खूप चांगला वर्क पाहायला मिळाला, कारण की 2 खेळाडू टक्कर झाली होती, परंतु असं वाटलं होतं की कदाचित एक खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाही होता. कदाचित आपण पाहू शकतो की चान्स होता की कदाचित एखादा जर पाय जर टच झाला असता तर मग षटकार द्यावा लागला असता, परंतु भरपूर आपण पाहू शकतो तिथे अंतर पाहायला मिळाला, कारण की जो खेळाडू आपण बाउंड्रीच्या बाहेर होता आणि त्या खेळाडूचा नक्कीच आपण पाहू शकतो बॉडी आणि पाय त्याच्यामध्ये काही इंचांचाच नक्कीच डिस्टन्स होता, त्यामुळे विकेट आणि चांगला ग्रेट वर्क पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला हितेश, डेंजर मॅन इज आउट आपण पाहतोय. आणि त्या आता पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विक्रांत वावरे आणखीन एक डेंजर मॅन पाहिला आपण. हितेश तर आता आले, परंतु यापूर्वी खेळ मात्र गाजवलाय तो म्हणजेच असोसिएशन मध्ये विक्रांत वावरे या खेळाडूने. ओहो व्हाट अ बॉल, व्हाट अ ड्रीम बॉल. पाहतोय ना आपण प्रत्येक गोलंदाजाच्या डिक्शनरी मध्ये आपला एक ड्रीम बॉल असतो ना, तो हा ड्रीम बॉल पेश केला अगदी मोक्याच्या क्षणी, कारण की गरज होती. षटक समाप्त होत असताना पाहायला मिळत आहे. आणि जिंकण्यासाठी आता पाहिलं पण तर 6 चेंडू, आणि या 6 चेंडू मध्ये गरज असेल ती म्हणजेच 16 धाव्यांची. डेफिनेटली 16 धावा, कारण की एक विकेटचा किती फरक पडते पहा, एक बॉलचा किती फरक पडते, कारण की तो बॉल विकेट नसता षटकार असता तर मग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येई नसता, आणि मार्जिन आता पाहिलं आपण तर जवळजवळ 7 धावा कमी असतात तर मग 9, परंतु क्रिकेट हे जर तर मध्ये थारा नाही आहे, आता आहे तर 6 मध्ये 16. बॉलिंग ट्रॅक वर पाहिलं आपण तर अजित इंगळे या गोलंदाजाच्या समोर. थोडा असं मात्र मी तर म्हणेन की मग विक्रांत या खेळाडूला जोर आजमाविश करावी लागेल, कारण की त्याप्रमाणे सहजासहज मोठे फटके खेळून देणारा खेळाडू नाही आहे अजित.
शॉर्ट पिच होता, अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये, बॅटच्या वरच्या भागावर चेंडू लागला होता, डेंजर धाव, या वेळेला धोका असू शकतोय आणि तिसऱ्या अंपायर कडे मात्र इथे आपण बघा स्क्वेअर लेग अंपायरने रेफर केलं आहे, कारण की इथे जोखीम मोठी आहे. जोखीम पत्करण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला मात्र उलट पडू शकतोय आणि धाव डेंजर मात्र ठरू शकते. रन आउट साठी पण पाहतोय तिसऱ्या अंपायर कडे. बॉल आला हातामध्ये, खेळाडू पॉपिंग क्रीम पासून लांब आहेत आणि या वेळेला क्लोज कॉल जरूर पाहायला मिळतो. And this is an out. विकेट डाऊन झाली आहे. विक्रांत क्रीज मध्ये पोचले नाहीये, हे रिप्ले मध्ये दिसून आलंय, कारण की जेव्हा किपरने चेंडू यष्ट्यांवर लावला तेव्हा मात्र आपण पाहिले की त्यांची बॅट ही क्रीज मध्ये नाही झाली आहे आणि तेच मात्र दुःख होते त्यांना. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये जिथे मॅच फिनिश करून जायचं होतं मला, परंतु माझा खेळ फिनिश होते त्या कारणामुळे मला जावं लागतंय, परंतु आता इथून मॅच फिनिश कोण करेल असा प्रश्न विक्रांतच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालाय. रवींद्र आलेत मैदानाच्या आतमध्ये, लेफ्टी बॅट्समॅन यंगस्टर आहेत आणि प्रभावी कामगिरी याही खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. प्रभावी खेळ नक्कीच शेलार मैदान या खेळाडूने नक्कीच आपल्या खेळीच्या जोरावर गाजवलं सुद्धा होता. मग बॅटिंग बॉलिंग आणि आपलं योगदान आहे ना आपल्या टीमसाठी 100% त्याने दिलं होतं आणि त्याच्या जोरावर मी तर म्हणेन फायदा सुद्धा झाला होता. 5 चेंडू आणि 15 धावा मॅच जिंकण्यासाठी हवा असतील. अजितचा हा बॉल, तेच तर मी आधीच उल्लेख केला होता, सहजासहज जाणार नाहीयेत अजितच्या समोर फलंदाजी करणं, कारण की अनेक वेळा या सिच्युएशन मध्ये गेम चेंजिंग गोलंदाजी अजित इंग्लंडने केली आहे. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तर मी तर म्हणेन की सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज आपण पाहिला तर मग त्या यादीमध्ये अजितचं नाव येतोय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की संतोष वळवी ब्राह्मणगाव टीमचे असतील, त्यांचा सुद्धा उल्लेख जरूर केला जातोय. बॉल पाहतोय आपण, तुमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, टाट येत आहे, नाराज होत आहेत डगआउट मध्ये खेळाडू. 3 बॉल आणि 15 धावा मॅच जिंकण्यासाठी. मॅच फसली आहे पूर्णपणे. या बॉलवर जर धावा आल्या नाहीये तर मग आपण पाहू शकतोय की मॅच जिंकणं थोडं कठीण होऊ शकतंय. जीत थोडं प्रयत्न करावे लागतील आणि मोठे प्रयत्न रवींद्रला या बॉलवर करावेच लागतील, कारण की या बॉलवर धावा घ्याव्याच लागतील. डॉट चेंडू आणि पाहिला आपण तर या वेळेला 15 धावा हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी. 2 चेंडू मध्ये मॅच कठीण झाली. आता ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की अजितने आपल्या गोलंदाजीचा वापर सुरेख केला. आणखीन एक डॉट आपण पाहतोय तर मॅच आता मी तर म्हणेन की एशिका टीम असं वाटलं होतं की कदाचित मॅच मध्ये धावा चेस करेल, परंतु हितेशची विकेट जिथे आपण पाहू शकतो मिळाली. हितेश जिथे बाद झाला तिथेच संघाचा घात झाला आणि त्याच घातामुळे आता मात्र मोठा अपघात हा घडत असताना पाहायला मिळतोय. टीम पराभवाच्या छायेत आणि डेफिनेटली आपण पाहतोय की पराभवाची चव मात्र चाखावी लागतंय आणि विजया हर्ष आनंद मात्र नक्की साजरा केला जातोय. न्यू स्टार
मडीपाडा टीमच्या माध्यमातून आणि हा सामना जिंकला गेला. दुपारचं सत्रामध्ये वर्चस्व हे आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच मडीपाडा टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर खेळी त्यांची दमदार 12 चेंडू 37 धावा 5 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. ऑनलाईन बिग नेम मिस्टर खतरो के खिलाडी अक्षय मॅन ऑफ द मॅच. चला आता विनंती असेल की जीवदानी गिरीज टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे.